सर्वांना गुड मॉर्निंग आहे. सर्वांना सुप्रभात आहे. मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चॅनल सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपणाला ऑप्शन चेनच्या सहाय्याने लाईव्ह मार्केटमध्ये आज निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी आणि इतर स्टॉक ऑप्शन्स याचं ॲनालिसिस करायचं आहे. आजची स्ट्रीमिंग अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे आणि या स्ट्रीमिंगमध्ये आजच्या या लाईव्ह मास्टर क्लासमध्ये ऑप्शन चेनला त्या ठिकाणी कसं वाचायचं हे तुम्ही अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत डॉट टू डॉट शिकणार आहातच. मार्केट ओपन होण्यासाठी फक्त 10 मिनिटांचा वेळ शिल्लक राहिलेला आहे. ट्रेडिंग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणी ऑप्शन चेनच्या सहाय्यानं करतं, कोणी प्राइस ॲक्शनच्या सहाय्यानं करतं, कोणी इंडिकेटरच्या सहाय्यानं ट्रेडिंग करतं. परंतु ऑप्शन चेनच्या सहाय्यानं जेव्हा आपण ट्रेडिंग करतो तेव्हा मार्केटमधील तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स डॉट टू डॉट समजतात. त्याचबरोबर एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट काय असतो, एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स काय असतो, ह्या सर्व गोष्टीची माहिती होते. तर हा जो आजचा मास्टर क्लास आहे लाईव्ह स्ट्रीमिंग, या स्ट्रीमिंग मधून अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही व्हॅल्युएबल गोष्टी या लाईव्ह मार्केटमध्ये डेफिनेटली शिकणार आहात. आणि हे जे काही सिनॅरिओज मार्केटमध्ये येतील, अशा या सिनॅरिओजचा भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या ट्रेडिंगमध्ये भरपूर फायदा होणार आहे, त्याच्यामध्ये काहीच शंका नाही. ओके, चला. आता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की आपण हे जे लाईव्ह स्ट्रीमिंग करतो, ठीक आहे, ऑलमोस्ट 3 महिने या स्ट्रीमिंगला आपले झालेले. दररोज आपण या ठिकाणी लाईव्ह मार्केटमध्ये स्ट्रीमिंग करतोय. तर या लाईव्ह स्ट्रीमिंगचा तुम्हाला फायदा होतोय. ही स्ट्रीमिंग, ही सिरीज, लाईव्ह सिरीज कंटिन्यू ठेवायची आहे. लाईव्ह मार्केटमध्ये होतोय फायदा. नमस्कार मोरे सर. मोरे सर म्हणतायत की सर, स्ट्रीमिंगला अजून थोडा वेळ वाढवला तर फार आनंद होईल. तुमच्या भावना समजू शकतो मोरे सर. डेफिनेटली आपण वेळ वाढवण्याचा प्रयत्न करूयात. पण जनरली मार्केटची जी मुवमेंट असते, ऑप्शन चेनच्या सहाय्याने जेव्हा आपण मार्केटला प्रेडिक्ट करतो, तर होते काय की मार्केट 9:15 ओपन होते. 9:15 ते 9:30 म्हणजे या 15 मिनिटामध्येच आपणाला मार्केट आज दिवसभरामध्ये कुठून कुठपर्यंत जाणार आहे ते डॉट टू डॉट समजते. कुठून कुठपर्यंत जाणार आहे, आणि याचा आपण अनुभव सुद्धा म्हणजे बऱ्याच लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये, लाईव्ह सेशन मध्ये घेतलेला आहे. होतंय काय की दिवसभर आपण या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये काय साध्य करणार आहोत, दिवसभर लाईव्ह स्ट्रीमिंग करून आपण साध्य काय करणार आहोत. जर तुम्हाला मार्केटची दिशा आणि दशा पहिल्याच 5-10 मिनिटात, 15 मिनिटांमध्ये माहिती होत असेल, तर दिवस लाईव्ह करण्यामध्ये किंवा ह्या स्ट्रीमिंगचा वेळ वाढवण्यामध्ये काय होणार आहे. आपल्याला या ठिकाणी कॅन्डल पाहिजे का, होते काय जनरली कॅन्डल बनते एक, त्यानंतर दुसरी कॅन्डल, म्हणजे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये कॅन्डल असेल, 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये कॅन्डल असेल, 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये कॅन्डल असेल, बरोबर. तर आपण काय करतो, या कॅन्डलस्टिकला जास्त महत्व देत नाही. मग याच्यामध्ये होतंय काय जनरली की कॅन्डलस्टिक पॅटर्नवर ट्रेड करणारे लोक, त्यांना दिवसभर थांबावं लागतं मार्केटमध्ये. एक कॅन्डल क्लोज झाली, समजा ही कॅन्डल आहे, ठीक आहे. आता लक्ष देऊन ऐका सर्वांनी. ही कॅन्डल आहे, कोणती कॅन्डल आहे, डोजी. ओके, कुठल्या ट्रेंड मध्ये बनलेली आहे ती, अप ट्रेंडच्या नंतर ही डोजी कॅन्डल इथे फॉर्म झालेली आहे, ठीक आहे. मग प्राइस ऍक्शन वाले लोक काय करतात की अरे भैया, आता ही जे डोजी आहे ना, या डोजीचा जो आहे, ठीक आहे, हा डोजीचा जो लो असणार आहे
या लोला ब्रेक होऊ देऊयात. ओके, या लोला जी कॅन्डल ब्रेक करेल त्या कॅन्डल मध्ये आपण इथे एंट्री करूयात आणि त्याच्यावर स्टॉप लॉस लावूयात. मग या ठिकाणी जनरली होते काय, कधी मार्केट साइडवेज कन्सॉलिडेशन ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे येतात त्यांच्या ह्याच्यामध्ये. मग होते काय, एक कॅन्डल ग्रीन दिसली की मग धीरे धीरे व्हायला सुरुवात, एक कॅन्डल रेड दिसली तरीही धीरे धीरे व्हायला सुरुवात. त्यामुळं आपण या ठिकाणी हे कॅन्डल्स वगैरे याला जास्त फारसं महत्व द्यायचं नाही. सिरियसली सांगतो, आपणाला या ठिकाणी ट्रेडिंग करायची तर डॉट टू डॉट ट्रेडिंग करायची आणि तेही ऑप्शन चेनच्या सहाय्याने ट्रेडिंग करायची. ऑप्शन चेनच्या सहाय्याने जर तुम्ही ट्रेडिंग केला तर याचा फायदा काय आहे? याचा एक फायदा तर नक्कीच आहे मित्रांनो. सर्वात महत्वाचा फायदा हा आहे की मार्केट आज दिवसभरामध्ये कुठून कुठपर्यंत जाणार आहे याची डॉट टू डॉट माहिती तुमच्याकडे असते, कॅल्क्युलेटेड माहिती तुमच्याकडे असते. हे पहिला फायदा आहे. दुसरा फायदा काय आहे, ऑप्शन चेनच्या सहाय्याने आपण ट्रेडिंग करत असताना एंट्री कुठे केली पाहिजे, परफेक्ट एंट्री आणि परफेक्ट एक्झिट कुठे केली पाहिजे, कोणत्या ठिकाणी आपण अग्रेसिव्ह झालं पाहिजे आणि कोणत्या ठिकाणी आपण संयम ठेवला पाहिजे. संयम ठेवला पाहिजे तर किती जास्त ठेवला पाहिजे, कुठे किती संयम ठेवायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ऑप्शन चेन अगोदरच सांगते. ह्या सर्व गोष्टीची माहिती ऑप्शन चेन तुम्हाला अगोदर देते. अगोदर म्हणजे किती अगोदर, कधी कधी 9:15 मार्केट ओपन झाले, कधी कधी 9:20 तर कधी कधी हार्डली 9:30 पर्यंत. हार्डली 9:30 पर्यंत तुम्हाला मार्केटची दिशा आणि दशा डॉट टू डॉट माहित होते, तेही फक्त ऑप्शन चेनच्या सहाय्याने. ऑप्शन चेनमुळे याची माहिती होते. मग ही माहिती आपल्याकडे असताना ऑप्शन चेनची, मग आपण दिवसभर या ठिकाणी बसून करणार काय? दिवसभर तुम्हीच बोर होताल, दिवसभर तुम्हीच बोर होऊन जाताल. म्हणून फारसं या ठिकाणी वेळ नाही घालवायचा. वेळ सुद्धा महत्वाचा आहे त्यामध्ये. आयुष्याचा सुद्धा टाइम डिके करून घेऊ नका. आयुष्याचा सुद्धा टाइम डिके करून घेऊ नका. ठीक, वेळ सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. जो मी तुम्हाला देतोय, तुम्ही या ठिकाणी वेळ देऊन शिका. सर्वात महत्वाचं वेळ आहे. तर ह्या वेळेचं सुद्धा म्हणजे तुम्ही टाइम देखील घेऊ नका. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेळ अत्यंत महत्वाची आहे. म्हणून या ठिकाणी कमी वेळामध्ये म्हणजे आपल्याला जे काही या ठिकाणी शिकायचं याच्यासाठी आपण पूर्ण वेळ दिला सर्व गोष्टी. आता आता तुम्ही बरेच लोक जे कमी करतात, ठीक आहे, मला माहिती, मी ऑलमोस्ट 3 महिन्यापासून लाईव्ह सेशन्स अटेंड केलेले आहे, ते स्ट्रीमिंग केलेले आहे आणि तुम्ही तज्ञ झालेला आहात त्याच्यामध्ये, नो डाऊट. तुम्हाला आवश्यकता आहे का दिवसभर स्ट्रीमिंगची? तुम्हाला माहिती आहे डॉट मार्केट इथून इथपर्यंत चालणार आहे. फोकस कशावर करायचं की सपोर्ट आणि रेजिस्टन्स. जो आपल्याला ऑप्शन चेनवर दिसतोय डेटा, जो आपल्या डोळ्याला दिसतोय डेटा, त्याच्यावर जास्त फोकस करायचा, त्याच्यावर जास्त विश्वास ठेवायचा. लक्षात ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. अशोकजी 9 ते 11 असं करा म्हणतात लाईव्ह स्ट्रीमिंग. आपण हार्डली 9 ते 10 पर्यंत ठीक आहे ना? 9 ते 10 अशोकजी. दीपक सर, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. आता मार्केट ओपन होण्यासाठी किती मिनिटाचा वेळ शिल्लक राहिलेला आहे? 2 मिनिटाचा वेळ शिल्लक राहिलेला आहे. मार्केट कसं ओपन होत आहे आज? गॅप डाऊन ओपन होत आहे, स्लाइट गॅप डाऊन ओपनिंग हो, ठीक आहे. मग या ठिकाणी हे मार्केट आपण तर ऑप्शन चेनच्या सहाय्याने ट्रेडिंग करणार, ठीक आहे. मार्केट गॅप डाऊन होऊ द्या, गॅप अप ओपन होऊ द्या किंवा साइड वेज ओपन होऊ, काय फरक पडणार आहे का? बिलकुल नाही. फरक कुठं पडेल? फरक कुठं पडेल जर तुम्ही आंधळेपणानं कुठंही कॉल पुट कराल. मार्केट ओपन झाल्या श्वास घेण्याच्या, ट्रेड कधी घेऊ असं जर तुम्ही घाईत असाल तर तिथे तुम्हाला डेफिनेट फरक पडणार आहे. म्हणून ट्रेडिंग मध्ये संयम महत्वाचा आहे आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला ऑप्शन डॉट टू डॉट शिकवते, सांगते की कुठं संयमी आपण झाला. ठीक आहे बंटीराजे, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. चला, सर्वांना गुड मॉर्निंग आहे, सर्वांना सुप्रभात आहे. आपल्या लाडक्या राजेशाही ट्रेडिंगच्या या मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता 9:10 झालेले, ठीक आहे. आपण हे कॅन्डल्स पाहायचे आहे का? या कॅन्डल्स पाहायची आवश्यकता नाही.
हा चार्ट सुद्धा मी पर्सनली सांगतो, हा चार्ट सुद्धा मी पाहत नाही, हे पाहण्याची आवश्यकता नाही. आपल्याला स्ट्रीमिंग आहे या ठिकाणी, या स्ट्रीमिंग मध्ये या लेवल्स आपल्याला दाखवाव्या लागतात, तुम्हाला याने शो कराव्या लागतात, त्यासाठी ही चार्ट पाहण्याची वेळ येते, नाहीतर इकडे यायची सुद्धा गरज पडत नाही. तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन चेन सांगते की सपोर्ट कुठं आहे, रेजिस्ट कुठं आहे, एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट कुठं आहे, एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स कुठं आहे. मग धीरे धीरे होण्यात काहीच कारण नाही, बरोबर की नाही. चला, मार्केट ओपन झालेलं आहे का? येस, मार्केट आता ओपन झालेलं आहे आणि आपल्या समोर कुठलाही चार्ट नाही, कोणतीही कॅन्डलस्टिक नाही, काहीच नाही. आपल्याला एवढंच माहिती आहे की मार्केट गॅप डाऊन ओपन झालेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण या ऑप्शनला फिल्टर करूयात. फिल्टर याच्यासाठी करायचं की डेटा आला का आजचा, डेटा पाहणं गरजेचं आहे. एकदा डेटा आल्यानंतर मग आपण सुरुवात करूयात आपल्या डिटेल अनालिसिसला, आणि तेही डॉट टू ऑप्शन चेनच्या साहाय्याने. तोपर्यंत कॅन्डलचे काही पाहायची गरज नाही. लक्षात ठेवा, जोपर्यंत डेटा येत नाही तोपर्यंत आपले सगळे रेजिस्टन्स होत नाही. तुम्ही कॅन्डल तर कॅन्डल तुम्हाला हिप्नोटाइज करेल, मग धीरे धीरे सुरू होईल. डेटा आणखीन आलेला नाही, 9:16 झालेले आहेत. फिल्टर करतोय. चला, डेटा आलेला आहे, 9:16 डेटा आपल्याकडे आहे. ठीक आहे. मग 9:15 मार्केट ओपन झालेलं आहे. पहिल्या टिकचा सपोर्ट रेजिस्टन्स शोधावा लागेल. ठीक आहे ना. मग त्यासाठी हिस्टॉरिकल डेटावर यावं लागेल. हिस्टॉरिकल डेटामध्ये आपल्याला जो सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिसेल, आता इथं दिसतोय सपोर्ट रेजिस्टन्स, परंतु तरीही हिस्टॉरिक डेटा पाहणं गरजेचं आहे. कधी कधी होतंय काय, सपोर्ट स्ट्राईक प्राइस वर दाखवते तर कधी रेजिस्टन्स वेगळ्या स्ट्राईक प्राइस वर दाखवते. त्यामुळे हिस्टॉरिकल डेटापासून सुरुवात करणं गरजेचं. आणि सध्या असं काही पाहू नये तर काही फायदा नाही. मार्केट 23,350 आणि 23,400 या दोन प्राइसेसच्या मध्ये आहे. रेजिस्टन्स कुठे आहे? 23,500 वर आहे. सपोर्ट कुठे आहे? 23,000 वर आहे. 500 पॉईंटशी या ठिकाणी 500 पॉईंटचा फरक आहे. म्हणजे हायली रिस्क बाजार बघा. 9:17 तुम्हाला समजलं, हायली रिस्की, मोठी रेंज. जेवढी रेंज मोठी तेवढा मार्केट म्हणजे रिस्क मोठी मार्केटमध्ये. ठीक आहे. आता एवढा हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स मध्ये पॉईंटचा फरक आहे. ओके, पॉईंटचा फरक आहे. मग होते काय, हा सपोर्ट जवळ येण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. चला, आला हिस्टॉरिकल डेटा, सुरुवात करूया. हिस्टॉरिकल डेटामध्ये सपोर्ट आपल्याला दिसतोय इथे 23,400, वीक टुवर्ड्स बॉटम. हा रेजिस्टन्स दिसतोय 23,500. 9:16. कृष्णाजी, व्हेरी गुड मॉर्निंग. सर्वांना गुड मॉर्निंग आहे मित्रांनो तुम्हाला. तुमच्या एपी मध्ये डेटा येतोय का? तुमच्या एलटीपी मध्ये डेटा येतोय का? का असं या ठिकाणी होत आहे? जरा कमेंट मध्ये सांगा. ओके संतोषजी, ठीक आहे. ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. 9:16 रेजिस्टन्स इथे WTB झाला 23,400 वर. ठीक आहे. 9:17
डेटा स्लो येतो. ठीक आहे, मग काय करायचं? धीरे धीरे व्हायचं का? बिलकुल नाही व्हायचं. करंट डेटा काय म्हणतोय? करंट डेटा फिल्टर करूयात. करंट डेटा पात्रेकर सर म्हणतात 24 चालू आहे. एक्झॅक्टली तुम्हाला काय म्हणायचं नाही समजलं. ठीक आहे, इंतजार करेंगे डेटा येईपर्यंत. वाट पाहूयात. 2024 चं वर्जन काढून बघूया त्याच्यामध्ये डेटा येतोय का. हम्म 2024 आलेलं आहे. याच्यामध्ये हिस्टॉरिकल डेटा पाहू शकत नाही. ठीक आहे, चला. हिस्टॉरिकल डेटा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तरी एकदा आपल्याला सुरुवातीपासून हिस्टॉरिकल डेटा पाहायचे, धीरे धीरे व्हायचं. कारण सपोर्ट आणि रेसची सुरुवात कुठून झाली ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचा तो तर पॉइंट आहे पहिल्या टिकचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स. पहिल्या टिक मध्ये कुठं होता, कसा होता, कशाचा. ठीक आहे, या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. पाहूयात. याच्यामध्ये आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स दिसतोय कुठे? 23,400 23,400. ठीक आहे, रेजिस्टन्स 2300 वरून 23,400 वर शिफ्ट झालेलं आहे. सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम आहे. इथं 75% आहे. ठीक आहे, नवीन पण सुरुवात झाली ते पाहणं गरजेचं आहे. मॅडम व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. चला, सपोर्ट स्ट्रॉंग झालाय, रेजिस्टन्स शिफ्टेड टॉप टू बॉटम आहे. ओके, तोपर्यंत US-1 लाख ट्रेन लाईन ड्रॉ करू. 2346, 23,346 कुठे आहे? 346 ते US-1 ला एक आपण ट्रेन लाईन ड्रॉ करूयात. हिस्टॉरिकल डेटा ओपन झाल्यानंतर परत त्याचं कन्फर्मेशन घेऊ. ठीक आहे, 23,346 एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट -1 हा आहे सेपेस्ट बॉटम. काय आलं मध्ये? EOS -1. ठीक, चला पुढं पाहूयात. इथं ओके, हा डेटा चलतोय. नवीन पण डेटा आलेला. हिस्टॉरिकल डेटा पाहिलं ना म्हणजे आपल्याला डॉट टू डॉट समजेल की ठीक आहे कुठून काय झालेलं सपोर्ट आणि रेजिस्टन्स. चला ठीक आहे, हे US-1 रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम जो आपण थोड्या वेळापूर्वी पाहिला होता. ठीक आहे, न्यू रेजिस्टन्स न्यू UR 23,443. 23,443 न्यू एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स. कॅल्क्युलेटेड बाजार, कॅल्क्युलेटेड लेवल. मित्रांनो, न्यू UR आणि UR असं आहे. ठीक आहे, न्यू एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स बिकॉज रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम. 23,500 वरून 23,400 वर हा रेजिस्टन्स शिफ्ट झालेला आहे. बघा,
पहिल्या टिक मध्ये बघा रेजिस्टन्स कुठे दिसतोय, हिस्टॉरिकल डेटा 9:15 बघा 9:15 आपल्याला रेजिस्टन्स आणि सपोर्ट कुठे दिसतोय, रेजिस्टन्स ओवायचा 9:15 बद्दल बोलतोय आपण, ठीक आहे. 9:15 रेजिस्टन्स 20500 या स्ट्राईक प्रेस वर ओवायचा आहे, सपोर्ट वॉल्यूमचा आहे, सॉरी रेजिस्टन्स 23500 वर आहे, सपोर्ट 23400 वर आहे, सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम आहे, रेजिस्टन्स फ्रॉम टॉप टू बॉटम झालं ना, यस डेफिनेटली झालंय, आणि सपोर्ट स्ट्रॉंग झालेला आहे. चला ठीक आहे, पहिल्या टिकचा आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स समज, जास्त काही पाहायची गरज नाही. आता हा जो सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम होता तो स्ट्रॉंग झालेला आहे. जे सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटमचा सपोर्ट आता या ठिकाणी होतोय, म्हणजे तो बुलिश प्रेशर करतोय. आलं लक्षात, बुलिश प्रेशर क्रिएट करतोय. रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू रेजिस्टन्स ओवायचा होता, परंतु बघा इंटरेस्टिंग सिनेरिओ बनलेला आहे. किती इंटरेस्टिंग, रेजिस्टन्स कुठे होता, ओवायचा कुठे होता, 23500 या स्ट्राईक प्राइसवर. त्या रेजिस्टन्सला म्हणजे या ओवायला वॉल्यूम धोका देऊन इन द मनी मध्ये गेलेले, म्हणजे कुठे 23400. न्यू एक्सटेन्शन रेजिस्टन्स 23443. आलं लक्षात. यूएस -1 ची व्हॅल्यू 23346. सध्या बाजारची जी रेंज आहे मित्रांनो इथून इथपर्यंत, ओके, इथून इथे. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम होता तो आता कसा झालेला आहे, स्ट्रॉंग झालेला आहे, म्हणजे तो एक्स्ट्रा एक बुलिश क्रिएट करतो सपोर्ट. मग UR+1 ला जाऊ शकतं का, जाऊ शकतं का, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. काय वाटतंय कमेंट मध्ये सांगा. भारतजी रामकृष्ण हरी माऊली रामकृष्णी. सध्या या दोन लेवल्स आपल्याकडे आहेत, US-1, ठीक आहे. मधली ट्रेन लाईन ड्रॉ करायची आहे का. आता बघा सपोर्ट रेजिस्टन्स एका स्ट्राईक प्राइसला स्ट्रॉंग सपोर्ट जो WTB होता तो आता इथे स्ट्रॉंग झालेला. रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम. मार्केट गॅप डाऊन ओपनिंग आहे, ऑलरेडी त्याची ओपनिंगच गॅप डाऊन आहे. जे वेरिश प्रेशर असते मार्केटमध्ये, जेव्हा रेजिस्टन्स टॉप कडून बॉटम शिफ्ट होतो, रेजिस्टन्स टॉप कडून बॉटमला जेव्हा शिफ्ट होतो, स्टॉक मार्केटमध्ये साहजिकच बेरिश प्रेशर असतं, परंतु मार्केटच गॅप डाऊन ओपनलेलं आहे, म्हणजे बेरिश प्रेशर मध्येच ते ओपन झालेलं आहे. व्हेरी गुड सर. या सध्या दोन लेवल्स खूप महत्वाचे आहेत, कॅल्क्युलेटेड बाजार, एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स आणि US-1 का, कारण रेजिस्टन्स 22,500 वरून 22,400 वर, सॉरी 23,500 वरून 23,400 वर शिफ्ट झालेला आहे. सपोर्ट जो की वीक टुवर्ड्स बॉटम होता तो आता आपल्याला स्ट्रॉंग दिसतोय. हा हिस्टॉरिकल डेटा परत एकदा आपण प्ले करूयात. स्लोली हा डेटा प्ले होत राहील आणि मग आपण या ठिकाणी याचा डिटेल मध्ये आढावा घेऊयात. ओके, बघा तो रेजिस्टन्स कसा शिफ्ट झाला. 9:17 इथे बघा मित्रांनो 79% ही पर्सेंटेज दिसते आहे ना, 79 वॉल्यूमची. ओवाय कुठं 23,500 आणि आता करंट बघा, करंट इथंच आहे 23,400. त्या कोणत्या कारणामुळे हे 79%, म्हणजे बरेच जण तुम्ही विचारता ना WTB म्हणजे काय, WTT म्हणजे काय, याच्यावर डिटेल आपण व्हिडिओज बनवलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर अवश्य व्हिडिओ पाहिले पाहिजेत, मग तुम्हाला WTT WTB ह्या सर्व गोष्टी अगदी डिटेल मध्ये समजतील. निफ्टी डॉट टू डॉट एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स या ठिकाणी इथेच डोजी कॅन्डल बनवताना आपल्याला लक्षात आहे. डोजी बनेल की शूटिंग स्टार बनेल ते आपल्याला 1 मिनिटामध्ये कळेल. कॅल्क्युलेटेड बाजार, कॅल्क्युलेटेड मार्केट, तुक्का नाही, बिलकुल नाही, बिलकुल गॅमलिंग नाही, अगदी डॉट टू डॉट आपल्या प्राइस पासून या ठिकाणी आपल्या प्राइसची रिस्पेक्ट करून एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स पासून एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट कडे येताना दिसत आहे. एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू किती आहे, 23,393.
हे बघा, नवीन व्हर्जन मध्ये या ठिकाणी क्लिक सुद्धा करण्याची गरज नाही. 23,393 हे काय आहे, एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट. क्लिक केला तरी तीच तुम्हाला भेटेल व्हॅल्यू 23,391. इथे बघा 23,391, 23,391, 23,391, 23,391 हे इथं आहे. ठीक आहे. एक्शन ऑफ सपोर्ट EOS हा आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट. ओके, चला. जो सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम होता तो आता स्ट्रॉंग झालेला. मग EOS आलं लक्षात. मग EOS हाच बॉटम. मग EOS म्हणजे न्यू EOR पासून EOS पर्यंत आपल्याला मार्केटची रेंज पाहायला मिळेल आणि एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून एक्सटेन्शन ऑफ न्यू रेजिस्टन्स पर्यंत ही आपल्याला रेंज डिटेल मध्ये इथं पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. का? कारण सपोर्ट जो WTB होता तो आता स्ट्रॉंग आहे. त्याचं कारण ते फक्त एक गोष्ट ठेवू नका की रेजिस्टन्स 23,500 वरून 23,400 ला आलेला आहे. तर ह्या सुद्धा विचार आपण भान ठेवायचे की भाई हा जो सपोर्ट वीक टू बॉटम होता तो सुद्धा स्ट्रॉंग आहे की नाही. मजेदार धुवाधार बाजार. एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला डॉट टू डॉट, एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स पासून EOS पर्यंत. हा एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट इथे या ठिकाणी आपण वीक बनताना दिसत आहे. नॉन स्किपेबल. Support strong, resistance strong, resistance strong, but shifted from टॉप टू बॉटम. 23,500 वरून 23,400 इथे आलेलं हे रेजिस्टन्स आहे. त्याचा तो प्रवास जे म्हणतायत सर बँक निफ्टी. आवाज खराब येतोय मोरे सर. बघा, कॅन्डल पाहायची नाही, काय पाहायचं, मार्केट प्राइस. एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट किती आहे, 23,384. मॅक्झिमम कुठपर्यंत बाजार, 23,384 पर्यंत खाली. म्हणजे तो सपोर्ट किती एक्सटेंड होऊ शकेल, 84, 83, 88. म्हणजे अजूनही या स्ट्राईक प्राइस मध्ये दम आहे. जोपर्यंत इथं ब्रेकआउट ब्रेकडाऊन असं लिहून येत नाही तोपर्यंत अजूनही बघा इथं ब्रेकडाऊन कसं लिहिलेलं आहे तसं. जोपर्यंत इथे ब्रेकडाऊन लिहून येत नाही तोपर्यंत अजूनही ह्या सपोर्ट मध्ये दम आहे की या पडत्या मार्केटला अडवण्याचा अजून दम आहे, या कॅन्डलला रोखण्याचा. ही जी रेड कॅन्डल दिसते ना, ही रेड कॅन्डल, ह्या रेड कॅन्डलला रोखण्याचा दम अजूनही याच्यामध्ये आहे. जोपर्यंत इथे ब्रेकडाऊन लिहून येत नाही
तोपर्यंत त्याच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे. 10-5 पॉईंट मार्केट इकडे तिकडे एक्सटेंड होतं, ती काय फार मोठी गोष्ट नाही. ठीक आहे. होणार, ते होणं साहजिक आहे. कारण रेजिस्टन्सचं प्रेशर तितकं हेवी आहे. का हेवी आहे? कारण या ओवायला धोका देऊन इन द मनी मध्ये आलेली आहे. म्हणून हा रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम प्रेशर आहे. परंतु यांच्यामध्ये सुद्धा तितका दम आहे, या पडणाऱ्या निफ्टीला या ठिकाणी होल्ड करण्याचा, कंट्रोल करण्याचा इतका दम आहे, त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. जोपर्यंत तिथे येत नाही ब्रेकडाऊन लिहून, तोपर्यंत त्याच्यामध्ये आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, म्हणजे हा काही टिप्स नाही, ही काही ट्रिक नाही. जो काही आपल्याला इथे डेटा दिसतो लाईव्ह मार्केटमध्ये, तो आपण इथं वाचतोय, डिटेल मध्ये शिकतोय की भैया ह्या ऑप्शन चेनला नेमकं शिकायचं कसं, ह्या ऑप्शन चेनला नेमकं समजून घ्यायचं कसं, ह्या ऑप्शन चेनच्या साह्यानं नेमकं एंट्री आणि एक्झिट करायचं कसं. आवाज कमी येतोय, खराब येतोय मग गोलब सर. ओके, ठीक आहे. आज माईक चेंज केला, तुम्हीच म्हणत होतात आवाज कमी येतोय. एक्चुअली कोणतं माईक घ्यावं मला त्याबद्दल काही माहित नाही. जर कोणाला माहिती असेल तर सजेस्ट करा. डेफिनेटली आपण नवीन माईक घेऊयात. 2-3 माईक झाले पण वर्कआउट नाही, चांगलं त्याचा रिझल्ट नाहीये. ते तुमच्या कमेंटवरूनच दिसून येते. ठीक आहे, आपण माईक चेंज करूया. जर कोणाला माहिती आहे माईक बद्दल जरूर सांगा, सजेस्ट करा. हे 89 आहे यांच्यामध्ये कॅपॅसिटी, की या मार्केटला इथून आपण रोखून होल्ड करू, आहे की नाही? यूएस -1 त्यांना कर्म पूर्ण केलं ऑलरेडी. ओके संतोष, ठीक आहे. यूएस मायनस त्यांना कर्म पूर्ण केलेलं आहे. गॅप डाऊन, ओपनिंगच गॅप डाऊन आहे, लक्षात ठेवा. ओके दीपक सर, ठीक आहे. लवकरच आपण तोडगा काढू. रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम. त्याची जी रेंज होती US-1 पर्यंतची, ऑलरेडी त्यानं त्याचं कर्म पूर्ण केलेलं आहे. ठीक आहे. या स्ट्राईक प्राइस मध्ये इतकी कॅपॅसिटी आहे की या पडणाऱ्या मोठ्या कॅन्डलला आपण होल्ड करू, कंट्रोल करू. तोपर्यंत तिथे ब्रेकडाऊन येत नाही त्याच्या एक्सचेंजच्या व्हॅल्यूला, तोपर्यंत त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. ठीक आहे. आता येतोय आवाज व्यवस्थित का ब्रेक होतोय?
आता सेफेस्ट बॉटम कोणता आहे? US-1. US-1 का? रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम. जेवढं या ठिकाणी याला होल्ड करायचं होतं, प्रयत्न केला, या सपोर्टने, एक्सटेन्शन ऑफ सपोर्टने प्रयत्न केला. रेजिस्टन्सचं प्रेशर हेवी, सेफेस्ट बॉटम US-1 मार्केट त्यांनी एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स पासून डॉट टू डॉट US-1 कडे इथं आपल्याला येताना दिसतं. ओके, माईक लांब जाऊन बघतो संतोषजी. Debin sir, very very good morning sirji, very very good morning. How are you? माईक लांब धरलेले आहे आता. आता आवाज व्यवस्थित यायला पाहिजे. निफ्टी एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स पासून US-1 इथे डॉट टू डॉट लाईव्ह मार्केट मध्ये, या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये आपल्याला इथं आलेली पाहायला मिळत आहे. एडिटेड व्हिडिओ नाही, लाईव्ह स्ट्रीमिंग आहे मित्रांनो. तर या स्ट्रीमिंग मधून आपण साध्य काय करायचं आहे, हे जे सिनॅरिओज, असे सिनॅरिओज मार्केटमध्ये जेव्हा रिपीट होतात भविष्यामध्ये, तुम्हाला अशा सिनॅरिओचा फायदा तुमच्या ट्रेडिंग मध्ये नक्कीच करून घेता येतो. तोही अगदी डॉट टू डॉट आणि डिटेल मध्ये. बघा, US-1 पासून डॉट टू डॉट निफ्टी या ठिकाणी EOS कडे जाताना आपल्याला दिसत आहे, पुढच्या डायव्हर्जन कडे. का तिथूनच फिरली भैया? तिथूनच का? दुसरी जागा नव्हती तिला? कारण ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवा. कॅल्क्युलेटेड बाजार ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू, मार्केट डॉट टू डॉट तसं चालणार. दीपकजी, जर रेजिस्टन्स 23,500 ला 75% झाला, 23,500 ला 75% झाल्यानंतर तो काय होईल? वीक टूवर स्टॉप होईल. हा, मग जर रेजिस्टन्स जर आता वीक टूवर स्टॉप झाला, लक्षात ठेवा, वीक टूवर स्टॉप कुठे होईल? 23,500 ला. जर इथे पर्सेंटेज वाढली, 75% झाली, तर काय होईल? WT-1, WTT कुठे होईल? 23,500 -1 ऍज पर सिनॅरिओज 23,450. त्याचा डायव्हर्जन किती? 23,495. 23,495 पर्यंत जर तो WTT झाला तर, अन्यथा नाही. त्याचा कर्म त्याने पूर्ण केलेलं, लक्षात ठेवा. रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम, त्याचं कर्म त्यानं ऑलरेडी इथं पूर्ण केलेलं आहे. ठीक आहे, ऑलरेडी पूर्ण केलेलं आहे. बस डॉट टू डॉट इथून मार्केट एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट -1 पासून नेक्स्ट डायव्हर्जन कडे जाताना आपल्याला दिसत आहे, डॉट टू डॉट. कुठलं इंडिकेटर लावलं भैया आपण? कुठली कॅन्डलस्टिक पाहिली? कुठला चार्ट पॅटर्न पाहिला? गरजच नाही पाहण्याची. कधी प्रेडिक्ट केला आपण हे? लाईव्ह स्ट्रीम आहे, ऑलमोस्ट डेटा थोडासा उशिरा आला आपल्याकडे, परंतु हार्डली मला वाटते 9:22-23 मिनिटापर्यंत आपण प्रेडिक्ट केले की हा प्रोबॅबल बॉटम आणि तो प्रोबॅबल टॉप. ठीक, मग सांगा मोरे सर, दिवसभर स्ट्रीमिंग करण्याची गरज आहे का?
दिवसभर स्ट्रीमिंगचा वेळ वाढवण्याची आवश्यकता आहे का? बिलकुल नाही. आहे का आवश्यकता? सांगा. क्या बढिया मार्केट चाललेलं आहे. मस्त, काय बढिया, किती छान. डॉट टू डॉट हे बघा, झूम करून पहा. डॉट टू डॉट आहे ना. डॉट टू डॉट या डायव्हर्जनला हिट केलेलं एक्सटेन्शन ऑफ सपोर्टच्या. चला, कॅन्डलस्टिकच्या मोहमायेमध्ये न अडकता आपण पाहूयात सिनॅरिओज. आपले सिनॅरिओज, मूळ सिनॅरिओ ज्याच्या साह्यानं आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स डॉट टू डॉट समजतात, ते सिनॅरिओज पाहणं गरजेचं आहे. जर हा रेजिस्टन्स नव्याने WTT झाला तर WTT -1 म्हणजे 23,450चा डायव्हर्जन हा प्रोबेबल टॉप असेल. जर हा रेजिस्टन्स असाच राहिला तर 23,400चा डायव्हर्जन हाच प्रोबेबल टॉप असेल. जर सपोर्ट WTB झाला तर मग मात्र ब्लडबाथ असेल. बरोबर ना? जर सपोर्ट WTB झाला तर ब्लडबाथ असेल. ठीक आहे. येस मोरे सर, येस. व्हेरी गुड. बघा, ही जी आहे, आपण हार्डली 9:20 डिटेल मध्ये ओळखू शकतो की मार्केट आज डॉट टू डॉट कुठून कुठपर्यंत जाणार आहे. हे कशामुळे जाते हे आता तुमच्या समोर ही आपण ट्रेन लाईन ड्रॉ केली. का याच्या ट्रेन लाईन का नाही ड्रॉ केली, का नाही केली, याच्या खाली का नाही केली, हीच का, याचं रिझन काय, हीच ट्रेन लाईन का? एक्झॅक्टली हे 23,346 वरच आपण ट्रेन लाईन का ड्रॉ केली? कॅल्क्युलेटेड बाजार आहे, कॅल्क्युलेटेड. लक्षात ठेवा, हे कॅल्क्युलेशन्स आहेत. तुक्का नाही, बिलकुल तुक्का नाही, गॅमलिंग नाही. बिलकुल तुक्का आणि गॅमलिंग अजिबात नाही. इजी आहे, खूप इजी आहे. काहीच या ठिकाणी दिवसभर बसण्याची आवश्यकता नाही, बिलकुल नाही. दिवसभर मी लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊ शकतो, पण तुम्हीच बोर होऊन जा. बोलण्यासारखं आहेच काय याच्यामध्ये? जे बोलायचं आपण सकाळी बोलतो, डिटेल मध्ये सांगतो या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली ज्या कामाच्या आहेत, ऍक्च्युअल आपल्याला ट्रेडिंग मध्ये त्या प्रॅक्टिकली कामाला येणार आहेत त्या गोष्टी. आज फक्त 3 ट्रेन लाईन ड्रॉ केलेल्या आहेत आपण. चौथी ट्रेन लाईन कधी ड्रॉ करणार आहोत? 3 ट्रेन लाईन ड्रॉ केल्या, ठीक आहे. चौथी मॅजिकल ट्रेन लाईन आपण ड्रॉ केलेली नाही. चौथी ट्रेन लाईन तेव्हाच या ठिकाणी ड्रॉ करायची आहे जेव्हा हा सिनॅरिओ बदलेल. आलं लक्षात? आता दोन्ही पैकी काय होण्याची शक्यता आहे? एकतर हा रेजिस्टन्स इथे WTT होईल किंवा सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम होईल. दोन्ही पैकी एक होऊ शकतं. जेव्हा मग सपोर्ट WTT होईल 23,450च्या डायव्हर्जनला, जर हा सपोर्ट WTB झाला तर मग चौथी ट्रेन लाईन ड्रॉ करणे का नाही? कारण रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम. रेजिस्टन्स 23,500 वरून 23,400 वर आलेला आहे आणि अशा कंडिशन मध्ये जर सपोर्ट 23,300 म्हणजे इथे या स्ट्राईक प्राइस वर जर WTB झाला तर डेफिनेटली ऍज पर सिनॅरिओ याच्यामध्ये अटळ अटळ आणि अटळ ब्लडबाथ आहे. अटळ, तो ब्लडबाथ अटळच आहे. आलं लक्षात? त्याला टाळू शकत नाही आपण. म्हणून चौथी ट्रेन लाईन ड्रॉ करण्याची बिलकुल आवश्यकता नाही. बरोबर की नाही? इथे 68%, इथे 71%. आता गेम ऑफ पर्सेंटेज या ठिकाणी बघा, गेम ऑफ पर्सेंटेज
गेमा पर्सेंटेज इथला पहा, इथं 68% आहे, इथे 71% आहे. ओके. जर ही पर्सेंटेज वाढली तर मार्केट बेरिश आणि ही पर्सेंटेज वाढली तर मार्केट बुलिश. गेम ऑफ पर्सेंटेज किती सिंपल आणि साधारण आहे. काय आहे याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड सांगा, अशी कोणती गोष्ट कॉम्प्लिकेटेड आहे जे की आपल्या डोक्याच्या बाहेरची आहे. डिटेल मध्ये डॉट टू डॉट आपण याचं विश्लेषण केलेलं लाईव्ह मार्केटमध्ये. हा व्हिडिओ एकदा नाही 100 वेळेस पहा, मग तुम्हाला समजेल की का या ठिकाणी या 3 ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केलेल्या आहे, का त्याचं कारण काय. 70%, 68%, दोन्ही पर्सेंटेज डिक्रीज होत आहे. बरे सर, धन्यवाद. दोन्ही पर्सेंटेज डिक्रीज होत आहेत, 70, 68. इंतजार किस बात का. 71%, परत पर्सेंटेज इन्क्रीज व्हायला सुरुवात झालेली आहे. हे 75% होईपर्यंत काय नाही, लक्षात ठेवा. हे 75% जसे होतील, मार्केट डायरेक्शन या ठिकाणी चेंज करेल. जसं ही पर्सेंटेज 75% होईल, मार्केट आपली डायरेक्शन चेंज करेल. आलं लक्षात. मग इथं संयम ठेवायचा. हा झाला ना एक खेळा, डॉट टू डॉट. न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून, सॉरी, न्यू एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स पासून न्यू, सॉरी, यूएस -1 पर्यंत आहे ना, यूआर पासून यूएस -1 पर्यंत. आणि जर हा कुणी केला असेल खेळा, हा पण मस्त आहे. यूएस -1 पासून डायव्हर्जन, ऍटलिस्ट हे डायव्हर्जन. मग जो पहिला खेळा होता इथे, किती पॉइंट्स आहे पहिला, ही जी पहिली मुवमेंट आलेली आहे डॉट टू डॉट, किती पॉइंटची मुवमेंट आहे कॅल्क्युलेट करूयात. 94 पॉइंट्स. जबरदस्त. 94 पॉइंट्स. सत्तर टक्के, 68%. हा रेजिस्टन्स असाच राहिला आणि सपोर्ट असाच राहिला स्ट्रॉंग. हीच रेंज, प्रोबॅबल टॉप ऑफ द डे, प्रोबॅबल बॉटम ऑफ द डे, याच्या बाहेर कुठून कुठपर्यंतही, म्हणजे दूर दूर पर्यंत आपल्याला मार्केट दिसत नाही. ठीक आहे.
ऑप्शन चेन ऑप्शन चेन एवढी ऍडव्हान्स आहे की या ठिकाणी तुम्हाला इथं सांगते की भाई हा एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आहे. प्राइस ऍक्शन वाले लोक अशी कॅन्डल बनल्यानंतर त्याच्यावर क्लोजिंग मग ते करतात एंट्री. एवढी लेट एंट्री असते त्यांची आणि ऍडव्हान्स प्राइस ऍक्शन असते म्हणे. इथे 70%, इथे 67%, ही पर्सेंटेज डिक्रीज होत आहे, ही पर्सेंटेज सुद्धा डिक्रीज होत आहे, स्टेबल होत आहे, डिक्रीज होत आहे, स्लाइट इन्क्रीज होत आहे, परत डिक्रीज होत आहे. 71 70, 71 70, 71 70, फक्त एवढीच या ठिकाणी पर्सेंटेज आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे, आता 69 झालेली आहे. जर सपोर्ट स्ट्रॉंग, रेजिस्टन्स स्ट्रॉंग म्हणजे असा आता सध्या स्ट्रॉंगच आहे, असाच राहिला तरी तरी प्रोबॅबल टॉप ऑफ द डे न्यू एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स, त्याच्यावर नाही. का नाही? हे US-1 पासून न्यू ER परत त्याचं कर्म निफ्टीने परत एकदा इथून हे डॉट टू डॉट आणि इथून इथपर्यंत डॉट टू डॉट केलेलं दिसत आहे. याला आता म्हणतात प्राइस ऍक्शन वाले व्ही शेप रिकव्हरी झाली. व्ही शेप रिकव्हरी झाली, बरोबर ना? व्ही शेप रिकव्हरी. 68%. पहा व्हॅल्यू किती आहे, 23,400, सॉरी 42 इथं, हा एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स 23,442. आपली ट्रेन लाईन कुठे आहे भैया? हे इथंच डॉट टू डॉट. आहे ना जुवादार?